जीवन चहा बनवण्यासारखे आहे. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुःखांना विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या. आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलं ते. जर तुम्हाला खरंच आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या दुःखांशी खेळायला शिका. हास्य हा एक उत्तम उपाय आहे संकटांना सामोरं जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दुःख लपवण्यासाठी. जसा तुम्ही मुक्कामाचा आनंद घेणार आहात तसाच प्रवासाचा आनंद घ्यायला शिका. ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात तर खरा आनंद सामावला आहे. आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका. मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा एक पूल म्हणजे खेळकरपणा होय. आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटेही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा. आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा. जो आनंदी राहतो तो इतरांना पण आनंदी करतो. तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो. हसणे ही निसर्गाने आपल्याला दिलेली अनोखी देणगी आहे आणि आपण ती जेव्हा आणि जिथे हवी तशी उधळू शकतो. आनंद हे अमृत आहे, परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. दुःखाचे मंथन केल्याने आनंदरूपी अमृत प्राप्त होतो. दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका. वाटू शकाल तर आपला आनंद वाटा. लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात, कारण दुःख त्यांच्याकडे पण भरपूर आहे. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावा, आपलीही बोटे सुगंधित करून जातो. आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केलं पाहिजे. सुख हे फुलपाखरासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निपक्षपणे काम करत राहिलं तर अलगद मनगटावर येऊन बसते. मित्रांनो, ज्याप्रमाणे हिऱ्याला घासल्याशिवाय चकाकी येत नाही, त्याचप्रमाणे जीवनात येणाऱ्या संकटाशिवाय माणूस परिपक्व होत नाही. यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं. मित्रांनो, गर्वाची गोष्ट कधीही न पडण्यात नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे. मी हे ओळखलं आहे की कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. सगळं नीट होईल, कदाचित आज नाही पण येत्या काळात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.